आज 9 वर्षांनंतर एपीआय अश्विनी बिद्रे यांचा हत्येकरी पीआय अभय कुरुंदकर असल्याचं सिद्ध झालं आहे। 2016 मध्ये झालेल्या अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात आज पनवेल न्यायालयात सुनावणी पार पडली असता पीआय अभय कुरुंदकर सह 3 जणांना दोषी ठरवण्यात आले असून एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। म्हणूनच एपीआय अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात कोर्टाने काय निकाल दिला, शरीराचे तुकडे करून एपीआय अश्विनी बिद्रे यांची हत्या का करण्यात आली होती ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। वर्ष होतं 2016। सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात झाली होती। मात्र त्या कधीच ड्युटीवर हजर झाल्या नाहीत। एवढंच नाही तर 1.5 वर्ष त्यांचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता। 11 एप्रिल 2016 रोजी अश्विनी ड्युटीसाठी घराबाहेर पडाल्या खऱ्या, मात्र त्या परत कधीच आल्या नाहीत। 14 जुलै 2016 रोजी अश्विनी बिद्रे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली, पण पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल न घेतल्याने अखेर अश्विनी यांच्या पतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि कोर्टाने आदेश दिल्यानंतर तपासाला चालना मिळाली। 2 वर्षांनंतर 2016 साली बेपत्ता झालेल्या अश्विनी यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आणि पोलिसांनी अश्विनी यांच्या मारेकऱ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली। दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली होती। 2005 साली अश्विनी बिद्रे या पोलीस दलात रुजू झाल्या होत्या। त्यांचं सांगलीतील पोस्टिंग असताना पीआय अभय कुरुंदकरशी त्यांची ओळख झाली, ज्याचं पुढे प्रेम संबंधांमध्ये रूपांतर झालं। या प्रेम संबंधांमध्ये अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकर दोघेही विवाहित होते। दोघांनाही मुलं होती, तरीही त्यांच्यात हे प्रेम संबंध सुरू होते। या काळात कुरुंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन बिद्रे यांच्यासोबत लग्न करण्याचे वचन त्यांना दिले होते। त्यामुळे अश्विनी बिद्रे यांनी त्यांचा पती राजू गोरे यांच्यासोबतचे संबंध तोडले होते अशी माहिती सांगण्यात येते। पतीपासून वेगळं झाल्यानंतर अश्विनी यांनी अभय कुरुंदकरकडे लग्नाचा तगादा लावला। कुरुंदकर पहिल्या पत्नीला व मुलांना सोडू शकत नव्हता। त्याला अश्विनी यांच्याशी लग्नही करायचं नव्हतं। त्यावरूनच कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणे होऊ लागली। त्यामुळे अश्विनी यांचा कायमचा बंदोबस्त करायचा म्हणून त्याने अश्विनी यांच्या हत्येचा कट रचला। अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रेंचं अपहरण करून धावत्या गाडीत गळा दाबून अश्विनी यांची हत्या केली। अश्विनी बिद्रे यांची हत्या केली त्यावेळी अभय कुरुंदकर ठाणे ग्रामीण येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता। यासाठी त्याने महेश फळणीकर याला सोबत घेतले, तर राजू पाटील आणि कुंदन भंडारी यांनी देखील कुरुंदकरला या हत्या प्रकरणात साथ दिल्याचं सांगितलं जातं। अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात उघडकीस आलेल्या तपशिलांनुसार मीरा रोड येथील एका खोलीत कुरुंदकरने अश्विनी यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे लाकूड कापणाऱ्या मशीनने तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले। दुसऱ्या दिवशी साथीदारांच्या मदतीने कुरुंदकरने हे सगळे तुकडे वसई खाडीत फेकून दिले। अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह वसई खाडीत वर्सोवा येथे टाकला असल्याची कबुली हत्या प्रकरणातील एक आरोपी महेश फळणीकर यांनी दिली होती। मृतदेह खाडीत ज्या ठिकाणी फेकण्यात आला ती जागा आरोपीने पोलिसांना दाखवली होती। त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी नौदलाच्या मदतीने खाडीत मृतदेहाचा शोध घेतला, परंतु नौदलाच्या पाणबुड्यांनी सलग 2 दिवस शोध घेतल्यानंतरही त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते। 2018च्या फेब्रुवारी महिन्यात अश्विनी बिद्रे यांच्या अपहरणाचं प्रकरण हत्येचं असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर मार्च मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करत 19 मेला अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आली। या प्रकरणात 80 पेक्षा जास्त साक्षीदारांची तपासणी झाली। त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरसह 3 जणांना अटक करण्यात आली होती। तर 2018 मध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतर जवळपास 7 वर्ष या प्रकरणाची सुनावणी कोर्टामध्ये चालली, ज्याचा आज अखेर निकाल लागला आहे। 7 वर्ष चाललेल्या सुनावणीनंतर आज पनवेल सत्र न्यायालयाने अभय कुरुंदकरला दोषी ठरवलं। न्यायालयाने अभय कुरुंदकर हाच मुख्य आरोपी असल्याचं म्हटलं आहे। तो कलम 302 अंतर्गत दोषी आढळला आहे। तर महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सहभागी असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे। तर आरोपी क्रमांक 2 असणारा राजू पाटील याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे।
2016 मध्ये दाखल झालेल्या अश्विनी बिद्रे यांचं अपहरण प्रकरण 2 वर्षांनी 28 फेब्रुवारी 2018 ला हत्येचं असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर 1 मार्चला खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि 19 मे रोजी चार्जशीट दाखल करण्यात आली। तपासात अनेक त्रुटी होत्या, विशेषतः जेव्हा अभय कुरुंदकर सारख्या आरोपीची राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस झाल्याचं अतिशय संतापजनक आहे, असं म्हणत कोर्टाने तपास यंत्रणांना फटकारलं आहे। दरम्यान आजच्या सुनावणीत कोर्टाने आरोपींना शिक्षा सुनावली नाहीये। 11 एप्रिलला होणाऱ्या सुनावणीत कोर्ट आरोपींना शिक्षा सुनावणार असल्याची माहिती आहे। तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।